तर तिथं मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा आज बैठक होतीये। सर्व आमदार खासदारांची बैठक आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। वांद्रे इथल्या हॉटेल ताजलँड्स एंड मध्ये या बैठकीला सुरुवात होईल। तर या सगळ्या विषयी खरं तर अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? शिवसेनेची सुद्धा आज बैठक होतीये। नेमक्या याच मुद्द्यावर खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीला विशेष महत्त्व आहे। बैठकांचा जोर सध्या वाढताना दिसतोय सेनेत। लागवी निश्चितच शिवसेना ठाकरे गटामध्ये आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचा सिलसिला हा सुरू झालेला आहे। आठवड्याभरामध्ये बैठकींना सुरुवात झालेली आहे। आज 2 बैठका असणार आहेत। विभाग प्रमुखांची जी बैठक आहे ती शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत। मुंबईमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भातील रणनीती या बैठकीमध्ये ठरणार आहे। एकूणच माजी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली होती। यामध्ये काही इच्छा ही माजी नगरसेवकांनी व्यक्त केलेली आहे। स्थानिक पातळीवरचं वातावरण काय आहे याबद्दल सुद्धा अवगत जी माहिती आहे ती करून देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांना। त्यामुळे आज विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये नक्की विभाग प्रमुख काय मागणी करतात आणि उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात जे वातावरण निर्मिती मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये झालेली असेल, सध्या अनुकूल पोषक असं वातावरण आहे असं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते, पदाधिकारी यांच्याकडून सांगितलं जाते। मात्र आजच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये नक्की याबद्दल चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कालच एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे की जनतेच्या मनात होईल आहे तेच होईल। मात्र आणखी एक बैठक लागवी या ठिकाणी महत्त्वाची आहे, ती म्हणजे आमदार खासदार यांची बैठक आहे। आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची असणार आहे। ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन लोटस असेल, याची चर्चा ही अधिवेशनादरम्यान सुरू झालेली आहे। त्यामुळे पुन्हा या संदर्भात खासदारांना ते असेल मार्गदर्शन उद्धव ठाकरे करणार आहेत, त्याचप्रमाणे आमदारांना सुद्धा मार्गदर्शन करतील। अधिवेशनादरम्यान जनतेचे प्रश्न असतील, पावसाळ्यादरम्यानचे प्रश्न असतील, मुंबईचे प्रश्न असतील, हे कशाप्रमाणे मांडायचे आहेत या संदर्भातील माहिती सुद्धा आहे ती सर्व आमदार खासदार यांना देण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा आमदारांना आणि खासदारांना मार्गदर्शन होईल आणि त्याचबरोबर काही अडचणी जर आमदार खासदार यांच्या असतील तर त्या सुद्धा उद्धव ठाकरे जाणून घेणार आणि त्यावरती काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल किंवा पक्ष संघटना असेल, एकला चलोरेचा नाला असेल, यावरती नक्कीच आजच्या या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा होणार आहे। अगदी अगदी तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।